मेरा नाम रघुवीर खेड़कर है। मैं कोकनट थिएटर के चाईबाई और रंगमंच दो लोक कला के संग इस सत्र पर आप सभी का स्वागत करता हूं। मैं इस ऑनलाइन सत्र के आयोजन में मुझे इस सत्र के लिए आमंत्रित करने के लिए कोकनट थिएटर को धन्यवाद देना चाहूँगा। मेरा नाम रघुवीर खेड़कर है। मेरी माताजी कांताबाई सातरकर लोक कला की एक बहुत जानी मानी हस्ती है। मेरे पिताजी तुकाराम खेड़कर ये ही लोक कला के जानी मानी हस्ती थे, शायर थे। और हम चार बहनों, मेरी 3 बहना और मैं एक भाई, बीबी ताई, अलका ताई, मंदा ताई और मैं रघुवीर खेड़कर, ये हमारा परिवार है। और आज तक मैं बचपन से ही तमाशे में काम कर रहा हूँ। तमाशे के पहलू है 5। तमाशा का इतिहास है। इतिहास 5 पन्नों में लिखा जाएगा। पहला पन्ना छत्रपति शिवाजी महाराज के जमाने में तमाशा का उद्गम हुआ, मगर उस टाइम तमाशा ऐसा ही था, किसके नाम पे नहीं था। कोई भी लोग अपने अपने चाहत पे तमाशा करते थे। और उसके बाद पेशवाई का ज़माना आया और पेशवाई में तमाशे को राजाश्रय मिला। संगमनेर के आनंद फंदी, वावी के शायर परशुराम, सोलापुर के शायर राम जोशी, पुणे के शायर होनाजी बाला, जिदुरी के शायर सगन भाऊ और कोकण के शायर प्रभाकर, ये मंडली ने तमाशे को पुनर्जीवन दिया और तमाशे की रचना की। और वो जो पेशवे सरकार थे, पेशवे सरकार गणपति पूजक थे, इसलिए तमाशे में ये सब शायरों ने गणेश वंदना से तमाशा चालू करने का आयोजन किया। और उस जमाने से गणपति की स्तवना से तमाशे का कार्यक्रम चालू होता है। पेशवाई खत्म होने के बाद 50-60 साल तमाशा ऐसा ही रहा। उसको कोई मालिक नहीं था, उसको कोई वारिस नहीं था। और उसके बाद फिर तमाशा ऐसे जमाने में आया कि उस जमाने में पट्टे बापूराव, शायर भाऊ फक्कर और उनके जमाने के जो शायर होते थे, वो सब ने मिलके तमाशा शुरू किया। पट्टे बापूराव ने और भाऊ फक्कड़ ने तमाशे को गण, पहला गण, उसके बाद गवलन, उसके बाद थोड़ी सी माउसी, जो एक पुरुष साड़ी पहन के कॉमेडी करता है, वो माउसी, उसको माउसी बोलते हैं। वो माउसी का और कृष्ण का, पेंदे का संवाद रहता है, उसमें पब्लिक बहुत खुश होती है। वो किया। बाद में रंगबाजी, 4-5 दोस्त मिलते हैं, एक में के साथ गाना सुनने को जाते हैं। वो जो औरत रहती है उसके साथ थोड़े से झगड़े मोड़ लेते हैं। बाद में उनका सवाल जवाब होता है। वो औरत भी शायर रहती है और ये भी शायर होते हैं। फिर उनका सवाल जवाब उठता है और वो सवाल जवाब होने के बाद वो औरत उनको एक 2-3 लावनी, जो तमाशे की मेन चीज़ है, गायन है, वो लावनी पेश करते हैं। वो लावनी के बाद फार्स, जिसको आज अपन एकांकिका बोल सकते हैं, वो तमाशे की एकांकिका यानी फार्स, वो फार्स लगाते थे। उसमें भी बहुत कॉमेडी किया करते थे लोग। जो जूने जमाने के कलाकार थे वो इतने कॉमेडी करते थे कि पब्लिक लोटपोट हो जाता था। और उसके बाद पोवाड़ा, समर गीत, जो आए हुए लोग हैं उनको आपने जो लोग होके गए हैं, छत्रपति शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे जी, तानाजी मालुसरे, इनके पोवाड़े वो गा के सुनाते थे। और उसके बाद वगनाट्य, महत्वपूर्ण टप्पा वगनाट्य, वो वगनाट्य होता था। वो वगनाट्य ऐतिहासिक था। पहले जमाने में पौराणिक था, राजा रजवाड़ी की कथा पहले सुनाई जाती थी, बाद में ऐतिहासिक आया, उसके बाद में सामाजिक आया और एक ऐसा टप्पा आया 1948 में
मोरारजी भाई देसाई जब मुख्यमंत्री ये थे मुखिया थे, उन्होंने तमाशे पे बंदी लाई थी। तो वो बंदी रंगराव पाटिल और बाला साहब गोरे, पुणे के अहमद सेठ तांबे, ये लोगों ने वो बंदी हटाई। पूरे महाराष्ट्र में कोलाहल मचा था, पूरे महाराष्ट्र ने मोर्चे निकाले और तमाशे के ऊपर की बंदी हटाई और एक नया युग तमाशे का चालू हो गया। उस जमाने में भाऊ बापू नारायणगावकर, काळू बाळू, शिवासंबा कोल्हापूरकर, काळू बाळू, तुकाराम खेडकरचा पांडुरंग मांजरवाडीकर, चंद्रकांत ढवळपुरीकरचा दत्ता माडिक पुणेकर, गुलाब बोरगावकर, गणपत विमाने चिंचणीकर, विठा भाऊमांग नारायणगावकर, भिका भीमा सांगवीकर, रघुवीर खेडकरचा कांताबाई सातारकर और दत्तोबा तांबे शिरोलीकर, हौसा मंजुळा कोल्हापूरकर, धोंडू कोंडू पाटील, नामदेव धुवर अन्नकवाडेकर, रसूलबाई पिंजारी, ऐसे बहुत नामांकित तमाशे उस जमाने में 1975 और 80 साल का उस जमाने में टीवी आया, लोग टीवी देखने लगे, ऑर्केस्ट्रा आया, ऑर्केस्ट्रा देखने लगे, गांव गांव के लोग नाटक देखने लगे और 1990 तक ये सब सिलसिला चालू था। तमाशे का अच्छा सीजन चालू था। बाद में चैनल चालू हो गए, तमाशा को रंग बदलना पड़ा। फिर तमाशा लोगों के पसंद से, उनके चाहत से हम लोग सादरीकरण करते रहे। ऐसा तमाशा का इतिहास है। हम सब, मेरे जो बहना है, मेरे बहनों के शोहर है, हमारा मेरे बेटे हैं, मेरी भांजी है, भांजा है, मेरी भांजी बहू है, ये सब लोग हम तमाशे में काम करते हैं। हमारे 12 तो 13 आदमी तमाशे में काम करते हैं। मेरा पूरा तमाशा 130 आदमी का है, 130 आदमी और हम 55 कलाकार, जिसमें 20 लेडीज होते हैं और बाकी जेंट्स कलाकार होते हैं। ऐसे 55 कलाकार और बाकी सब बैक स्टेज, सर्कस के माफिक तंबू रहता है, बड़ा स्टेज रहता है, लाइट इफेक्ट होते हैं, इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट होता है और उसमें तमाशा अभी चालू है। अभी तमाशे का सामना है मोबाइल से, क्योंकि आजकल के बच्चे टीवी के सामने नहीं बैठते, मोबाइल हाथ में पकड़ के घर के कोई कोने में जाके बैठते हैं और मोबाइल पे बड़े बड़े प्रोग्राम देखते हैं। तो हमको अभी मोबाइल से सामना करना है। तो हमने मोबाइल के ज़माने में हमारे तमाशे का रंग अलग किया है। अभी तमाशा और रंग बदल रहा है। हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालतो। माझा तमाशा कर्नाटकात गेला, माझा तमाशा गुजरातमध्ये गेला, माझा तमाशा पंजाबमध्ये गेला, माझा तमाशा दिल्लीमध्ये गेला आणि दिल्लीच्या कॉमनवेल्थमध्ये माझ्या तमाशाने वेगवेगळ्या देशातून आलेल्या विविध खेळाडूंचं स्वागत केलं आणि त्यात चंदीगडमध्येही माझ्या तमाशाचं संगीत अकादमी दिल्ली यांनी चंदीगडमध्ये माझ्या तमाशाचं आयोजन केलं आणि तिथेही कार्यक्रम करण्याचा बहुमान मला मिळाला। मी स्वतःला भाग्यशाली समजतो की विविध देशातले खेळाडू आलेले, ज्यांना आपली मराठी भाषा ज्ञात नाही, अशा लोकांनी टाळ्या वाजवून आमचा कार्यक्रम पाहिला आणि जे चंदीगडचे मेन होते म्हणजे मुख्य ते प्रमुख, त्यांनी तर कांताबाई सातारकर म्हणजे माझ्या आई, तिच्या पोवाड्याला उभं राहून टाळ्या वाजवून दाद दिली कि ये जमाने में ये बाई इतनी तेज है तो जवानी में ये बाई क्या होगी, असे शब्द त्यांनी आईबद्दल काढले आणि माझी कॉमेडी, माझ्या बहिणींचे नृत्य, आमच्या कलावंतांचे संवाद हे पाहून ते खूप खुश झाले आणि 2 दिवस आम्ही तो तमाशा चंदीगडला केला, दिल्लीलाही खूप मजा आली। पूर्वी महाराष्ट्रात तमाशाला लोक अश्लील म्हणायचे, कारण ही ग्रामीण लोकांची कला होती आणि लोकांना त्या ग्रामीण भाषेत सादरीकरण करताना लोकांना ते अश्लील वाटायचं, पण तमाशा अश्लील नव्हता। तमाशा आजही अश्लील नाही, थोडा चावट आहे। डबल मिनिंगचे शब्द विनोदात वापरले जातात आणि त्यामुळे काही लोक तमाशाला चावट म्हणतात। तर तमाशा हा अश्लील नाही, तो चावट आहे।
आणि तमाशा पाहणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. मग तुम्हाला भाषेचा अभाव असेल तर थोडं त्याचं ट्रान्सलेशन करून तो तुम्ही थोडासा ज्ञात करून घ्यावा. आणि तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे, ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्या पद्धतीने तमाशाला सर्वांनी राजाश्रय दिला पाहिजे. आज तमाशा सृष्टीत खूप चांगले चांगले कलावंत आलेले आहेत, तरुण कलावंत खूप चांगले आलेले आहेत आणि खूप चांगली कामंही करता आहेत. आम्ही जुने कलावंत सगळे कामं करतो आहोत, परंतु नवी जी पिढी आलेली आहे तमाशात ती चांगली कामं करतायत. नवी पिढी आता तमाशात यायला सुरुवात झालेली आहे आणि रसिकही बदललं. आता आमच्या काळातलं रसिक मागे सरलं आणि आता तरुण मुलं तमाशा बघायला येतात. त्यांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा आमचे कलावंत जे त्यांच्या वयाचे आहेत ते त्या अपेक्षा पूर्ण करत आहेत. असा तमाशाचा बोजबारा आत्तापर्यंत चालू आहे. महाराष्ट्र में तमाशा अभी तक चालू है. तमाशे में नए बच्चे आए हैं, वो बहुत अच्छा प्रोग्राम सादर करते हैं और तमाशा सब लोगों को बहुत पसंद है. महाराष्ट्र के लोगों को तमाशा ये ऐसी कला है जो उनको जान से ही प्यारी है. तमाशे पे सब लोग जान निछावर करते हैं और आज ही तमाशा महाराष्ट्र में बहुत अच्छे तरीके से चल रहा है. पूर्वीचा तमाशा म्हणजे आता तुम्ही चांगल्या याला मुद्द्याला हात घातलेला आहे. पूर्वीचा जो तमाशा होता तो संगीतमय तमाशा होता, कारण त्याच्यातलं प्रत्येक पात्र स्टेजवर आल्यानंतर आपल्या आवाजात गाऊन स्वतःचा परिचय देत होतं. कालांतराने तमाशा म्हणजे जसं पूर्वीचं नाटक बदललं तसं तमाशालाही बदलावं लागलं. पूर्वीचा सिनेमा आता तुम्ही पहा, पूर्वीचे सिनेमे पहा, आत्ताचे सिनेमे पहा. पूर्वीच्या सिनेमात आत्ताच्या सिनेमात खूप मोठा बदल आहे. पूर्वीच्या नाटकात आत्ताच्या नाटकात खूप मोठा बदल आहे. पूर्वीच्या गायनात आत्ताच्या गायनात खूप मोठा बदल आहे. तसा तमाशातही पूर्वीच्या तमाशात आणि आत्ताच्या तमाशात बदल झालेला आहे. परंतु आम्ही जुनं सगळं सादरीकरण करून नवीन तमाशा सादर करत असतो. हो, तमाशातील महिलांना आमच्याकडून संरक्षण मिळते, परंतु आम्ही संरक्षणासाठी डिपार्टमेंटला बोलवत असतो. कारण लोकांच्या गावात जायचं, तिथं तंबू लावायचा, कपड्याची कणात लावायची, तिकीट लावायचं आणि कार्यक्रम सादर करायचा तेवढी तोंडाची आणि सोपी गोष्ट राहिलेली नाही. कारण आजचा जमाना कसा आहे तुम्हालाही माहिती आहे. मुलगा बापाचं ऐकत नाही आणि मग तो आमचं काय ऐकणार. परंतु आम्हाला त्यांचं ऐकून घ्यावं लागतं. काही त्यांच्यासारखं सादर करावं लागतं आणि काही आम्ही आमच्या मनाने सादर करतो. त्याचप्रमाणे मुलींना काही वेळेस त्यांच्या मनाप्रमाणे नाचावं लागतं, बागडावं लागतं आणि काही वेळेस आमच्या मनाने मुली रंगमंचावर नृत्य करतात. की सध्याच्या तमाशाची अवस्था थोडी या लॉकडाऊनच्या काळात बिकट झालेली आहे. कारण तमाशाचा जो सीझन चालू होण्याची वेळ होती त्याच वेळेस नेमका लॉकडाऊन झालं आणि तमाशा बंद पडला. त्यामुळे अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडलेली आहे. आता आम्ही सरकारकडून अपेक्षित आहोत की आम्हाला सरकारने उभं राहण्यासाठी काहीतरी द्यावं आणि सरकार मायबाप ती अपेक्षा पूर्ण करतीलच यात आम्हाला कुठलीही शंका नाही. पण त्याला थोडासा उशीर का लागेना, परंतु त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. कारण आम्ही महाराष्ट्राचे लोककलावंत आहोत आणि महाराष्ट्र हा लोककलावंतांच्या बाबतीत इतर सर्व राष्ट्रांपेक्षा पुढे आहे. तेव्हा तमाशाची सद्य परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. सर्वात महत्त्वाचा कालखंड तमाशाचा हा 1948च्या पुढचा तो सुवर्णयुग. त्या काळात ही सर्व मंडळी आली. काळूबाळू आले, विठाबाई आले, तुकाराम केळकर आले, पांडुरंग मुळे आले, दत्ता महाडिक आले, चंद्रकांत ढवळपुरेकर आले, गणपत माने आले, गुलाब बोरगावकर आले, त्याचप्रमाणे शिवराम बोरगावकर आले, दत्तोबा तांबे आले, हौसा मंजुळा आली, कांताबाई सातारकर आली, त्याचप्रमाणे खानदेशात धोंडूकुंडू पाटील आले, रसूल पिंजारे आले, नामदेव धिवर आले, त्याचप्रमाणे भिका भीमा सांगवीकर आले. म्हणजे तो सुवर्ण काळ. तिथून पुढचा म्हणजे 50 पासून पुढं
जवळजवळ 75 पर्यंत तमाशाचा सुवर्ण काळ होता. त्यानंतर सिनेमाचं युग आलं आणि तमाशाच्या कार्यक्रमात बदल करावा लागला आणि तो तमाशा आत्ताच्या पिरियडमध्ये तो आणखी बदलला. टी व्हीच्या जमान्यात सिनेमाचं युग होतं, तोपर्यंत सिनेमाच्या गाण्यावर आमचे कलावंत थिरकले. त्यानंतर आता टी व्हीचं युग आलं. टी व्हीचं युग आल्यानंतर वगनाट्यात सुधारणा झाली. म्हणजे पूर्वीचे ऐतिहासिक वगनाट्य, रजवाडी वगनाट्य, धार्मिक वगनाट्य हे थोडे बाजूला झाले आणि सत्य घटना आता रसिक मागायला लागलेत आणि त्या सत्य घटनेवर आता कार्यक्रम चालू व्हायला लागले. पूर्वीचे रसिक आणि आत्ताचे रसिक यांच्यामधला फरक काय? आपण विचारलेला प्रश्न खूप रास्त आहे. पूर्वीच्या रसिकांमध्ये रसिकता होती. ते कलावंताला कुठलाही प्रश्न करत नव्हते. कलावंत काय सादर करतो याच्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असायचं आणि त्याच्यातून, कारण नवीन नवीन आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि आपण कसं कसं सुधारलं पाहिजे या बाबतीत त्यावेळीचे तमासगीर खेड्यापाड्यातल्या लोकांना प्रबोधन करत होते आणि लोक ते ऐकत होते. आता रसिक तसा राहिलेला नाही. मोबाईलमुळे आणि टी व्हीमुळे रसिक त्यांच्यात खूप सुधारणा झालेली आहे. खालनं आम्हाला ते ऑफर करतात, अमुक गाणं लावा, तमुक वगनाट्य लावा, अमुक हे डायलॉग म्हणा आणि त्यांची ती सक्ती असते आणि त्यामुळे त्या पहिल्या रसिकांमध्ये आणि आजच्या रसिकांमध्ये खूप मोठा फरक झालेला आहे. आणि कृपया सर्वांना माझी विनंती आहे की आपण मराठीतून जर प्रश्न पाठवले तर मला पटपट वाचता येतील. की तमाशातल्या लोकांचा प्रपंच होतो का? तो होतो. तमाशातील लोकांचा प्रपंच होतो. ते आपल्यासारखी माणसंच असतात. काही फरक नाही तुमच्यात आणि त्यांच्यात. फक्त त्यांचं जग हे कपड्याचं आहे आणि तुमचं जग हे सिमेंट कॉन्क्रीटचं आहे. एवढाच फरक आमच्या कलावंतामध्ये आणि तुमच्यामध्ये आहे. नाहीतर मुलींचे लग्न होतात, मुलांचे लग्न होतात, त्यांच्या मुलांचे लग्न होतात, सोयरिकी होतात, सगळं होतं. परंतु कलावंतांच्या सोयरिकी होतात. आजपर्यंत मला हा प्रश्न खूप चांगला विचारला त्यांनी. त्यांचं नाव माझ्या लक्षात न गेलं, परंतु त्यांनी मला खूप चांगला प्रश्न विचारला की सामाजिक बांधिलकी आहे का? तर सामाजिक बांधिलकी असल्याशिवाय आम्हाला वावरताच येणार नाही. आम्ही समाजाची बांधिलकी स्वीकारतो म्हणून आम्हाला त्यांचं सगळं ऐकावं लागतं. ते जे सांगतील, ते जे बोलतील ते आम्हाला सर्व ऐकावं लागतं आणि त्या पद्धतीने त्यांच्यासमोर सादरीकरणही करावं लागतं. म्हणजे समाजाची बांधिलकी आम्ही स्वीकारलेली आहे, समाजाचे आम्ही बांधील आहोत. यात कुठलाही फरक नाही की तमाशात गाणी जास्त चालतात की गणगवळण जास्त चालते की वगनाट्य जास्त चालतं. तर आता तमाशात फक्त जो मधला टप्पा आहे म्हणजे गाण्यांचा, हिंदी मराठी लोकगीतांचा जो टप्पा आहे तो आता थोडा जास्त वेळ चालतो. कारण लोक आजकाल गणगवळणही फारशी म्हणजे त्यांना ज्ञात नाही. धार्मिक गोष्टीकडे त्यांचं फारसं लक्ष नाही. त्यामुळे गणगवळणीलाही ते फार काळ साथ देत नाही. त्यामुळे आम्हाला ती रंगबाजी, ज्याला रंगबाजी म्हणतात आमच्या शब्दात, ती रंगबाजी सादर करावी लागते. आणि त्या रंगबाजीत हिंदी मराठी गीतं, लोकगीतं, लावण्या आणि हिंदी गीतं याचं सादरीकरण करावं लागतं. आणि त्यातून समाजाची बांधिलकी स्वीकारून मोठमोठी गीतं, जे सामूहिक गीत असतं ते त्यांच्यासमोर मांडावं लागतं. आणि वगनाट्याच्या बाबतीत आत्ताची ही जी मुलं आहेत जी तमाशाला येतात त्यांना असं वाटतं की गाणे संपले म्हणजे तमाशा संपला, गाणे म्हणजेच तमाशा, असं त्यांच्या डोक्यात एक समीकरण झालेलं आहे. गाणी म्हणजे तमाशा आणि म्हणून ते वगनाट्याकडे पाठ फिरवून रंगबाजी संपली की निघून जातात. आणि त्यामुळे वगनाट्य हे 1 तासापुरतंच मर्यादित आता सादर करावं लागतंय. नाही तर पूर्वीचं वगनाट्य 4 तासाचं असायचं. तुंतुण्याचं महत्त्व असं आहे की जो म्हणजे तमाशाचा उगम कसा, तुम्ही चांगला मला प्रश्न विचारलात. तमाशाचा उगम कसा, तमाशा कसा उगम पावला? तर तमाशा 1 तारी भजन पूर्वी चालू झालं. 1 तारी भजनापासून कीर्तनाची निर्मिती झाली. कीर्तनाच्या निर्मितीतून
भारुडाची निर्मिती झाली। भारुडाच्या निर्मितीतून शाहिरीची निर्मिती झाली आणि शाहिरीच्या निर्मितीतून तमाशाचा जन्म झाला। भजनात, कीर्तनात जो विणा वापरला जातो, त्या विण्याच्या 3 तारा वळून त्याला एक चौंडकं आणि एक लाकूड लावून त्याचं तुंतुण बनवलं जातं आणि त्याच्या सुरावर त्या कलावंतांनी गायचं असतं। आता सुराच्या पेट्या आल्या, सुराचे ऑर्गन आले, कीबोर्ड आले, परंतु त्या काळी तसं काहीही नव्हतं। हार्मोनियम, पेटी वगैरे नव्हती, नुसता तुंतुण्याचा स्वर, म्हणजे जसं भजनाला, कीर्तनाला विणेचे स्वर असावे लागतात, विणेच्या स्वरावर कीर्तन चालू होतं, भजन चालू होतं, तसं तमाशाच्या तुंतुण्याच्या स्वरावर तमाशा चालू होतो। तर तुंतुण्याला खूप मोठं महत्त्व आहे तमाशात। आणि आजही माझ्या तमाशात टाळ, म्हणजे संप्रदायातला टाळ आणि तुंतुण आजही माझ्या तमाशात वापरलं जातं। त्याचप्रमाणे रणहलगी, जी रणात म्हणजे शूरवीरांना स्फूर्ती येण्यासाठी जे वाद्य वाजायचं ते रणहलगी, ती रणहलगी आजही तमाशाच्या गणगवळणीत वाजवण्यात येते। ती हलगी आजही माझ्या तमाशात आहे। त्याचप्रमाणे मृदुंगाचं एक तोंड कट करून त्याची ढोलकी बनवण्यात आलेली आहे। माझ्या लहानपणी मी हे जुन्या लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे। याचा माझा फार मोठा अभ्यास आहे असं नाही, पण मी हे लहानपणी ऐकलेलं आहे की मृदुंगाचं एक तोंड कट करून त्याची ढोलकी बनवण्यात आलेली आहे आणि मृदुंगाच्या पोटी ढोलकीचा जन्म झालेला आहे। म्हणजे संप्रदायाचा खूप मोठा वारसा तमाशाला आहे आणि मीही संप्रदायी आहे। मी संप्रदायाला खूप मानतो। आमच्या तमाशा सृष्टीतले सगळे तमाशा कलावंत संप्रदायाला खूप मानतात, खूप मान ठेवतात, संत सज्जनांचा खूप मान ठेवतात आणि संप्रदाय म्हणजे आमचा जीव आत्मा आहे, हे त्रिवार सत्य आहे। नाशिकमध्ये रिस्पॉन्स चांगला आहे। नाशिकच्या आसपास आम्ही सर्व पूर्ण जिल्ह्यात फिरतो, खूप चांगला रिस्पॉन्स आहे। आजही तमाशाला लोक मानतात, परंतु काही गावात काही लोक उन्हाळ असतात, सगळे हाताची पाची बोटं सारखे असतात असं नाही। आता काही गावात नाशिक जिल्ह्यात त्रासही होतो, परंतु आता दुसऱ्याच्या गावात जाऊन तंबू लावून तमाशा करणं तेवढं सोपं राहिलेलं नाही। पूर्वीचे गावातले पाटील, सरपंच, गावातले जे महत्त्वाचे लोक असतील ते स्वतः यायचे, ते खुर्च्या टाकून बसायचे, त्यामुळं गावातील इतर टवाळ लोक चुळबुळ करत नव्हते, ते तमाशा चांगला ऐकत होते। आता ते गावातली मोठी लोक काय म्हणतील या भीतीने तमाशाला येत नाही, त्यामुळे तरुण मुलं तमाशात गोंधळ निर्माण करतात आणि त्या गोंधळात तमाशा कलावंतांना, त्या कलावतींना त्रास होतो, ही तितकंच सत्य आहे। तर काही गावात, नाशिक जिल्ह्यात काही गावात तमाशाला खूप म्हणजे खूप मानतात आणि काही गावात तमाशाचा खूप म्हणजे खूप ऱ्हास करतात। तर असे दोन्ही टप्पे आहेत, पण नाशिक जिल्हा ही तमाशांची कर्मभूमी आहे, हेही सत्य आहे। गाणं असेल त्याचा मतीत अर्थ असणारच। तुम्ही गाणं व्यवस्थित ऐकत नाही याचा अर्थ असा की तुमचं त्याच्यावर लक्ष नसतं, तुमचं कलेपेक्षा कलावतीवर लक्ष जास्त आहे असं मला म्हणावं लागेल। कारण जर गाण्यात मतीत अर्थ नसेल तर ते गाणं चालणारच नाही। तेव्हा गाण्यात अर्थ आहे, तुम्ही ते गाणं अगदी ऐका, तुम्ही कलावतीची कलाही पहा, परंतु ती जे गाणं सादर करते त्याचा अर्थ काय आहे हा तुम्ही जाणून घेतला पाहिजे आणि ते तुमचं कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे काही लोकांच्या बाबतीत मला असं सांगावंसं वाटतं की काही लोक दिवसभर खूप तमाशाला मदत करतात। काही गावात खूप गावं तमाशाला मदत करतात, इतकी मदत करतात की पाणी आणून देतात, जागा साफ करून देतात, कुठल्याही ग्रामपंचायतीचे पैसे घेत नाहीत, जागेचं भाडं घेत नाहीत, हे सगळं होतं। परंतु रात्री त्याच गावातले काही टवाळ मुलं त्या तमाशाला खूप त्रास देतात आणि अशा वेळेस ती जी दिवसभर मंडळी जी आमच्यासाठी राबलेली असते ती मंडळी नेमकी त्यावेळेस आलेली नसते आणि मग त्यांच्या गावातून आम्हाला म्हणजे त्या लोकांचा त्रास सहन करून बाहेर निघून जावं लागतं आणि पुन्हा त्या गावात जायचं नाही असं म्हणावं लागतं। त्यामुळे आज हा कार्यक्रम जीही तरुण पाहत आहेत त्या तरुणांना माझी कळकळीची विनंती, तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे। इकडं गुजरातच्या पुढं म्हणजे महाराष्ट्राच्या पुढं गुजरात लागतं, गुजरातमध्ये तमाशा नाही।
इकडं विदर्भाच्या पुढं तिकडं आंध्र लागतो, तिकडं आंध्रातही तमाशा नाही. इकडं कोल्हापूरच्या पुढं कर्नाटक लागतं, कर्नाटकातही तमाशा नाही. आणि इकडं मुंबईच्या पुढं समुद्र लागतो, समुद्रातही तमाशा नाही. तर तमाशा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन बांधवांनी तमाशाला जपलंच पाहिजे अशी माझी कळकळीच्या आग्रहाची विनंती आज या लाईव्ह कार्यक्रमाद्वारे तमाम महाराष्ट्रीयन जनतेला आहे. कारण तुम्ही आमचा ऱ्हास करू नका. आम्ही तुमच्यासाठी येतो, तुमच्या गावात येतो, तुमची बांधिलकी स्वीकारतो आणि त्या बांधिलकीप्रमाणे आम्ही कार्यक्रमही सादर करतो. तुम्ही जर आमच्याजवळ वगनाट्याची मागणी केली ना तर तमासगीर इतके खुश होतील. आज तुम्ही येता आणि गाण्यांची मागणी करता. पहिल्या गणगवळणीपासूनच सुरुवात होती गाण्याची ऑफर करण्याची. ती जोपर्यंत गाणे चालू होत नाही तोपर्यंत त्या ऑफरकडेच त्या लोकांचं पोरांचं लक्ष असतं. आणि त्याच्या समोर एक 50-60 मुलं असतात आणि ती मुलं अख्ख्या कार्यक्रमाचा विध्वंस करून टाकतात. तेव्हा सर्व गावातील जी मुख्य माणसं आहेत जे हा कार्यक्रम पाहत असतील किंवा ज्याही वेळेस तुम्ही हा कार्यक्रम पाहाल त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तमाशा तुमच्या गावात येईल त्यावेळेस त्याला रात्री संरक्षण जास्त द्या. दिवसा आम्हाला एवढा त्रास होत नाही पण रात्रीचा त्रास फार होतो आणि त्या त्रासासाठी तुम्ही संरक्षण द्या. त्याचप्रमाणे पोलीस खातंही तुमच्यासमोर हतबल होतं. कारण एवढे मोठे पब्लिक येतं, 2-1 हजार पब्लिक असतं आणि तिथं 5 पोलीस काय करू शकणार आहेत. अशा वेळेस पोलिसांना तुम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे. म्हणजे तो तमाशाचा कार्यक्रम अगदी आहे तसा पूर्वीसारखा आम्हाला तुमच्यासमोर दाखवता येईल. मी बेळगावलाही कार्यक्रम केलेला आहे कर्नाटकात. मी आंध्रामध्ये आदिलाबादला कार्यक्रम केलेला आहे. कारण आदिलाबादला खूप मराठी माणसं आहेत. तिथंही मी कार्यक्रम केला ना. आदिलाबादला एक तमाशा आहे राधाबाई बुधगावकर तमाशा मंडळ. आंध्रामध्ये ते महाराष्ट्रात येऊन तमाशा करतात पण तो संच तिथं राहतो. तिथंही मी तमाशा केलेला आहे. मी गुजरातमध्ये सुरतला तमाशा केलेला आहे, बारडोलीला तमाशा केलेला आहे, अहमदाबादला तमाशा केलेला आहे, बडोद्याला तमाशा केलेला आहे. त्याचप्रमाणे मी पंजाबमध्ये अमृतसरला जाऊन तमाशा केलेला आहे. मी आपल्या भारताची राजधानी दिल्लीमध्ये जाऊन तमाशा केलेला आहे. असे मी तमाशाचे फळ सगळीकडे रंगवून आता महाराष्ट्रभर फिरतो आहे. माझं वय आता 59 वर्षाचं आहे आणि मी वयाच्या 8व्या वर्षी तमाशात पदार्पण केलेलं आहे. तसा जर किस्सा पाहिला तर माझा जन्म झाल्यानंतर 5व्या दिवशी मला लहान बाळ म्हणून रंगमंचावर नेण्यात आलं. ती माझी पहिली एंट्री होती. मी 5च दिवसाचा होतो. त्यावेळेस मला माधवराव नगरकर यांचं वगनाट्य नागप्रसन्न रघुवीर या वगनाट्यात रघुवीरची भूमिका 5 दिवसाचा असताना करण्याची मला संधी मिळालेली आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो. पवाडा माझी आई आणि माझे वडील म्हणायचे. मी सोंगाड पण करतो परंतु थोडासा मला ज्ञात आहे पोवाडा, तो म्हणून दाखवतो. कोळ्याचं पितूर करून किल्ला हेरून खाली उतरून इशारा सर्व ताण देऊन तानाजीर निघे फौज घेऊन हर हर महादेव गरजून जिरज हर हर महादेव गरजून जिरज. मध्यरात्रीच्या सुमारास सैन्य घेऊन चालला गडीश दरीतून. गुबड गुमती कुत्रे रडते आजूबाजून कोल्याचा कल्ला चौकडून कोल्याचा कल्ला चौकडून चौकडून कल्ला चौकडून दाजीर कल्ला चौकडून दाजीर जी. असा पोवाडा असतो. कारण महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळेस कार्यक्रम सादर होतात त्यावेळेस ती जी मंडळी आहे ती कुतूहलाने एवढा मोठा सर्कस सारखा तंबू, एवढ्या गाड्या, एवढा मोठा लवाजमा पाहायला ती लोक येतात आणि ते नुसते बसलेले असतात. ज्यावेळेस आपली महाराष्ट्रीयन लोक असतील त्यावेळेस ते लोक असतात. गुजरातमध्ये बरेच लोक असे आहेत की जे तमाशा पाहायला येतात आणि त्यांना तमाशा आवडतोही. गुजरातची जी बाँड्री आहे त्या बाँड्रीवर तर आम्ही सर्रास कार्यक्रम करत असतो आणि खूप चांगले कार्यक्रम गुजरातच्या बाँड्रीवरही होतात. आणि गुजरातमध्ये सुरतला उधना यार्डमध्ये 8-8 दिवस तमाशाचा फड रंगतो.
उधना यार्ड नावाचा एक तिथं इलाका आहे आणि तिथं मी 8 दिवस तमाशा केलेला आहे दिवाळीत सुरतला. त्याचप्रमाणे अहमदाबादला साबरमती नदीमध्ये एका बाजूला सर्कस लागली होती, ओरिएंटल सर्कस, आणि साल होतं 1972. मी होतो 12 वर्षाचा आणि त्या सर्कसच्या शेजारीच 8 दिवसासाठी आमचा तमाशा लागला होता. मग तो सर्कसचा तेवढा आवाढव्य तंबू, त्याच्या पुढं आमचा बारकासा तंबू लागलेला आणि खूप नजारा वेगळा होता. परंतु 8ही दिवस महाराष्ट्रीयन पब्लिक सर्कस सोडून आमच्या तमाशाला येत होतं. हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रसंग आहे की एवढी मोठी सर्कस, त्या सर्कशीत 400 माणसं होती. अशा सर्कशी पुढे माझा तमाशा लागलेला आणि त्या तमाशाला पाहायला 8 दिवस लोक गर्दी करत होते साबरमती नदीत अहमदाबादला 1972ला. या लॉकडाऊनमुळे तसं तर काही सांगता येणार नाही कधी चालू होईल, परंतु आमची सरकार मायबापांना विनंती आहे की आता सगळं जर चालू होणार असेल तर तमाशाला सुद्धा परवानगी द्यावी. कारण तुमच्या काही अटी असतील त्या अटी आम्हाला सांगा, त्या अटीप्रमाणे आम्ही आमच्या तमाशाचे सगळं नियोजन करू आणि आम्हाला जर कार्यक्रम करायची मुभा मिळाली तर आमची जी आमचं ओढाताण चालू आहे, आर्थिक परिस्थिती आमची जी खालवलेली आहे, ती तमाशा जर पुन्हा चालू झाला तर ती परिस्थिती पुन्हा पूर्ववत पहिल्यासारखी होईल असं वाटतं. तेव्हा तमाशा दिवाळीच्या दरम्यान चालू होईल अशी अपेक्षा आहे. कारण आमच्या ज्या विविध संघटना आहेत या सर्व संघटना, आता एक आमची शिखर संघटना स्थापन झालेली आहे महाकला मंडळ पुणे, आणि त्या संघटनेमार्फत आम्ही सरकारांना निवेदनही दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा त्यांनी जरूर विचार करतील. तसं आमचा म्हणजे मी ज्या संघटनेत आहे ती संघटना महाराष्ट्र राज्य ढोलकी तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळ ही संघटना आहे. त्याचप्रमाणे आमच्या अजूनही काही संघटना आहेत की सर्व संघटना कार्यरत आहेत आणि सर्वांचं काम चालू आहे. जिकिरीने सर्वजण कामं करतात, सगळ्यांची कामं चांगली चालू आहेत. जेवढे आमच्या तमाशा सृष्टीतल्या संघटना आहेत त्या चांगले कामं करता आहेत. नवीन पोरंही खूप चांगली झटका आहेत आणि चांगली कामं करता आहेत. मला त्यांचा अभिमान वाटतो त्या मुलांचाही की ती चांगली कामं करत आहेत. 1948ला तमाशावर बंदी आली. मोरारजीभाई देसाईंनी तमाशा अश्लील आहे या मुद्द्यावर तमाशावर बंदी आणली आणि ती बंदी रंगराव पाटील, बाळासाहेब गोरे आणि अहमद शेठ तांबे, त्याचप्रमाणे नारायण शेठ नेराळे या मंडळींनी ती बंदी उठवली आणि तिथून पुढं तमाशाच्या बोर्डावर लोकनाट्य हा शब्द आला. लोकनाट्य तमाशा मंडळ आणि तमाशाचं वगनाट्य सेन्सॉर करण्यात आलं. कारण सेन्सॉरला आम्हाला स्क्रिप्ट द्यावी लागते आणि ती स्क्रिप्ट पास होऊन आली की आम्ही ते बसवतो आणि लोकांपुढं सादर करतो. तेव्हा तमाशाला आत्ता सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट लागतं, त्याशिवाय तमाशाचं वगनाट्य तमाशा सादर करता येत नाही. किती दिवस नाही लागत. आम्ही एका गावात सकाळी गेलो की संध्याकाळी तमाशा चालू करतो. आमच्याकडं 60 ते 65 वर्कर असतात. स्टेज लावणारे वेगळे, रावट्या लावणारे वेगळे, तंबू लावणारे वेगळे, हे प्रत्येकजण वेगवेगळे असतात आणि ते 2-3 तासात तो तमाशा संपूर्ण उभा करतात. आम्ही एका गावात एकच दिवस कार्यक्रम करतो. जर मोठी यात्रा असेल तर तिथं आम्ही 5-5, 6-6 दिवस. नांदेड जिल्ह्यात घोडेमाळेगाव नावाचे एक यात्रा आहे, त्या यात्रेत आम्ही 10 दिवस असतो. महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा आणि पब्लिकही खूप छान. तमाशावर अगदी जीव ओवाळून टाकणारं पब्लिक त्या माळेगावच्या यात्रेत येत असतं. बीड जिल्ह्यातून, परभणी जिल्ह्यातून, सोलापूर जिल्ह्यातून, पुणे जिल्ह्यातून, नगर जिल्ह्यातून लोक त्या नांदेड जिल्ह्यात येतात त्या यात्रेला आणि त्या यात्रेवर आम्ही 10 दिवस असतो. 10 दिवस आम्हाला वेगवेगळे वगनाट्य करून दाखवावे लागतात आणि इन्कमच्या बाबतीतही माळेगावची यात्रा महाराष्ट्रातील सर्व यात्रेपेक्षा जास्त मोठी आहे.
खूप अडचणी आहेत लॉकडाऊनमध्ये तमाशा चालू करण्यासाठी, कारण जमावबंदी आहे. तमाशाला माणसं जमली तरच तमाशा चालू करता येईल आणि माणसं जमवायची तर बंदी आहे. मग ही बंदी जोपर्यंत उठत नाही, जोपर्यंत सर्व नागरिक सुटकेचा श्वास घेत नाहीत, तोपर्यंत तमाशा चालू करता येईल असं वाटत नाही. कारण जिकडं तिकडं आता सध्या जिकडं तिकडं खूप पेशंट निघत आहेत. घराच्या बाहेर जायची सुद्धा भीती वाटते. एखादा मित्र भेटायला आला तर त्याला कसं भेटावं, त्याला तर कोरोना नाही ना, अशी भीती वाटते. म्हणजे जसं आम्हाला वाटतं तसं तुम्हालाही सगळ्यांना वाटतं. तुम्ही सर्व भीतीच्या सावटात आहात, आम्ही कलावंत भीतीच्या सावटात आहोत. तेव्हा आम्हालाही भीती वाटते की आपण कसं चालू करावं. जेव्हा हे करोनाचं संकट आपलं दूर होईल, करोनावर औषध निघेल, ती लस संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली जाईल आणि त्या लसीचा सगळ्यांना फायदा होईल, त्यावेळेस आपोआपच सरकार सर्व लोककलावंतांना कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देतील. तर अशा वेळेस सरकारला विटीस धरणं नाही, खूप चुकीचं आहे. ते जे करतात ते त्यांचं बरोबर कार्य चालू आहे. सरकार काही वाईट कार्य करत नाही, त्यांचं कार्य व्यवस्थित चालू आहे. जनता वाचावी, माणसं वाचावी याच्यासाठी त्यांची धडपड आहे आणि ती धडपड योग्य आहे आणि मी तर त्यांच्याशी सहमत आहे. आता राहिला आमच्या उपजीविकेचा प्रश्न, तर सर्वांचाच उपजीविकेचा प्रश्न आहे. आमच्यासारखी कितीतरी लोक कलावंत आहेत की ज्यांचा उपजीविकेचा प्रश्न आहे. परंतु जीव वाचला तर उपजीविका आणि जीव नाहीच वाचला तर मग कशाची उपजीविका, हाही प्रश्न खूप मोठा आहे. तर सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि सर्वांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे, हे त्रिवार सत्य आहे. कलावंताच्या उपजीविकेसाठी मी आमच्या महाराष्ट्र राज्य ढोलकी तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळातर्फे मी 5 महिन्यापूर्वी आमच्या 90 फडांची यादी, म्हणजे त्या फडात असणाऱ्या कलावंतांचे अकाउंट नंबर, IFC कोड नंबर, त्यांचा आधार नंबर, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांच्या गावाचा पत्ता, हे सगळी लिस्ट मी सरकारला पाठवून दिलेली आहे. आणि दुसरं, फडमालकांसाठीही सर्व जेवढे फड आहेत त्या सर्वांसाठी पॅकेज जाहीर करा असंही त्यांना विनंती केलेली आहे. परंतु आता सरकारवरच एवढं मोठं संकट आहे, तर ते त्यांचं संकट निवारल्यानंतर नक्की आमच्या प्रश्न तडीस लावतील याबद्दल मला शंका नाही. आमच्यात जो दुसरा तमाशाचा भाग आहे, म्हणजे तमाशाचे 2 भाग आहे, एक ढोलकीचा तमाशा आणि एक संगीत बारीचा तमाशा. संगीत बारीच्या तमाशात 7-8 महिला असतात, एक PT मास्तर असतो आणि एक तबलजी असतो. तिथं पुरुषांची संख्या कमी आणि महिलांची संख्या जास्त असते, त्याला म्हणतात संगीत बारीचा तमाशा. आणि आमचा जो तमाशा आहे, आमच्याकडे फक्त 20-1 महिला असतात आणि आम्ही 80-90 पुरुष असतो, याला म्हणतात ढोलकीचा फड. तर संगीत बारीच्या फडासाठी राष्ट्रवादी त्या यांच्यातर्फे 3-3 हजार रुपये वाटण्यात आलेले आहे असं माझ्या कानावर आहे. परंतु ढोलकी फडाला मात्र अजून ते मिळालेले नाही. हेही महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणजे आदरणीय माझे पूजनीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे, खूप मोठी अपेक्षा आहे. त्यांनी आमच्या बाबतीत मुळीच अंग झटकू नये, तर आम्हाला मुलासारखं जवळ घ्यावं. आम्हा लोककलावंतांना, सर्व लोककलावंत, तमाशातले लोककलावंत असू द्या, भारुडातले असू द्या, शाहिरी कलापथकातले असू द्या, भजनातले असू द्या, वाजंत्री असू द्या, बँडवाले असू द्या, लावणीवाले असू द्या, संगीतबारीवाले असू द्या किंवा ऑर्केस्ट्रावाले असू द्या, जेही लोककलावंत आहेत या सर्व लोककलावंतांना पवार साहेबांनी जवळ घ्यावं अशी माझी पवार साहेबांना आजच्या या लाईव्ह कार्यक्रमात सर्वात मोठी आग्रहाची कळकळीची विनंती. लॉकडाऊन असल्यामुळं कुठेही जाता आलं नाही मला, परंतु आमच्यातल्या म्हणजे आमचं जे महामंडळ आता स्थापन झालेलं आहे, महाकला मंडळ पुणे, त्याचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय मेघराजजी राजे भोसले आणि लक्ष्मीचंदजी खाबिया यांनी पवारसाहेबांची भेट घेतलेली आहे. त्यातून आमची दुसरी एक संघटना आहे, त्यांच्याही पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच
मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत, परंतु मी हृदय पेशंट असल्यामुळे आणि डायबिटीस पेशंट हृदय पेशंट असल्यामुळे मला आमचे डॉक्टर बाहेर जायला परवानगी देत नाही, त्यामुळे मला कुठेही जाता आलं नाही. मी फक्त बाळासाहेब थोरात साहेब यांची भेट घेतलेली आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे, कारण ते इथंच आहेत. त्याचप्रमाणे माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि त्यांनाही सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आढळराव पाटील, शिवाजीदादा आढळराव पाटील यांनाही निवेदन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे धनंजयजी मुंडे साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अमित भैयालाही मी 5 महिन्यापूर्वीच सर्व लिस्ट पाठवलेले आहेत. आणि ही सर्व मंडळी ही मतब्बर मंडळी आहे आणि ही मंडळी आमचा शब्द वाया जाऊ देणार नाही, नक्की त्या शब्दाला मान देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आज मला या ठिकाणी कोकणट थिएटरद्वारा चाईवाई रंगमंच सीझन 2 यांनी तुमच्यासमोर येण्याचे मला आणलं आणि मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आप सबने मुझे अब तक मैं जो ही बोलता जा रहा हूँ आपने सब सुना है. कोई मराठी में बोला हूँ, कुछ हिंदी में बोला हूँ, क्योंकि मैं लोक कलावंत हूँ. मुझे ज़्यादा हमारे महाराष्ट्र में मराठी चलती है, हिंदी कम चलती है, मगर आप लोगों ने ये सब मेरी बातें सुनी है, तो आप सबको विनती है कि आपको जिस प्रकार तमाशे को सहकार्य करने की बात आएगी, तब आप सब ने तमाशे को जरूर सहकार्य करो, इतनी मेरी आपको प्रार्थना है. धन्यवाद. नमस्ते.